घरच्यांनी मला कायम साथ दिली आहे. त्या दोघांमुळे मी इथं आहे. नाहीतर मी पण वैष्णवीसारखं नक्कीच पाऊल उचललं असतं. वैष्णवीप्रमाणे मयुरीही उचलणार होती टोकाचं पाऊल. माहेरच्यांनी साथ दिल्यानं मोठा अनर्थ टळला. हगवणे कुटुंबियांकडून मोठ्या सुनेचाही छळ. सर्वात जास्त छळ नणदेकडूनच. मयुरीनं न्यूज 18 लोकमतवर मांडली कैफियत. फरार आरोपी राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणे पोलिसांच्या ताब्यात. तर वैष्णवीचं बाळ बेकायदेशीररित्या ठेवल्याप्रकरणी आणि पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात तक्रार दाखल. धुळे रोकड प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर विधिमंडळाचे संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटलांवर निलंबनाची कारवाई. विश्रामगृहातील खोलीत सापडले होते 1,84,00,000 रक्कम. कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील 2 ते 3 दिवस राज्यात वाढणार पावसाचा जोर. आणि खराब हवामानात अडकलेल्या दिल्ली श्रीनगर विमानाला पाकनं हवाई हद्दीत येण्याची परवानगी नाकारली. 227 प्रवाशांचा जीव होता धोक्यात. वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आलेली आहे. घटनेच्या 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावात लपून बसले होते अशी प्राथमिक माहिती आहे. तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही मोठी कामगिरी केलेली आहे. न्यूज 18 लोकमतच्या पाठपुराव्याला आता यश आलंय. कारण वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे याला अटक करण्यात आलेली आहे. घटनेला 8 दिवस होऊन गेले आणि 8 दिवसानंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गोविंद, अखेर राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आली असल्याचं कळतंय. नेमकं त्याला कुठून पकडण्यात आलं, काय अपडेट? अर्थातच मागील 8 दिवसांपासून हे दोघेही बाप-लेक आरोपी जे आहेत गुंगारा देत होते. मात्र पोलिसांनी रात्री उशिरा अखेर या दोघांना जेरबंद केल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आहे. पिंपरी चिंचवडची पोलिसाची जी 6 पथक आहेत या दोन्हीच्या मागावर होती आणि रात्री 2च्या सुमारास पुण्यातील एका खेडेगावातनं या दोघांनाही अटक केल्याची माहिती आता जी आहे ती सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे. अर्थातच या सगळ्या संदर्भामध्ये थोड्याच वेळात या परिसराचे जे पोलीस उपायुक्त आहेत विशाल गायकवाड ते अधिकृत माहिती जाहीर करतील. मात्र मागील 8 दिवसांपासून हे दोघेही आरोपी खरं तर पळ काढत होते. या सगळ्या प्रकरणाला जेव्हा आपण लावून धरलं तेव्हा जे राजकीय नेते होते त्यांनी देखील या संदर्भामध्ये स्पष्ट केलं होते की कोणाची गय केली जाणार नाही, शिक्षा कठोरात कठोर देऊ. मात्र त्याआधी आरोपी मिळणं गरजेचं होतं. आपल्याला माहिती आहे की या एकूणच वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये आधी वैष्णवीची सासू लता हगवणे, त्याचबरोबर तिची नणद करिश्मा हगवणे आणि तिचा पती जो आहे शशांक हगवणे या तिघांना पोलिसांनी अटक केलं होतं. मात्र जे मुख्य आरोपी होते ज्यांच्यावर तिला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप होता ते तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा जो मोठा मुलगा होता जो वैष्णवीचा दीर होता सुशील हगवणे, हे दोघे मात्र घटनेच्या दुसऱ्या दिवसापासूनच फरार होते आणि पोलीस त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर रात्री उशिरा 2च्या सुमारास या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे. या सगळ्या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे थोड्याच वेळात पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड देणार आहेत. मात्र तत्पूर्वी या दोघांनाही बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आता आपल्याला पोलिसांच्या सूत्रांनी दिली आणि त्यामुळे मोठा ब्रेकथ्रू म्हणावं लागेल. या सगळ्या घटनेमध्ये खरं तर महाराष्ट्राचं लक्ष या सगळ्या घटनेकडे होतं आणि अशा पद्धतीचे हे 2 भुरटे बाप-लेक ज्यांनी ज्या पद्धतीनं पळ काढला, जे फरार होते ते मात्र 8 दिवस वेळात लपून बसले होते आणि त्यांना जेरबंद करायला पोलिसांना मोठे प्रयत्न घ्यावे लागले. 6 टीम वेगवेगळ्या पथकं
परराज्यात देखील ही पथकं जाऊन आली आणि त्यामुळे एकंदरीत लक्षात येते की रात्री जेव्हा पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली या संदर्भात जो सुशील हगवणे होता त्याचे जे मित्र होते किंवा जो अटक आरोपी आहे शशांक हगवणे त्याच्या मित्राला देखील तपासासाठी पोलिसांनी उचललं. एवढंच नाही तर राजेंद्र हगवणेचे भाऊ संजय हगवणे यांना देखील रात्री पोलिसांनी उचललं होतं. त्याची कसून चौकशी केली आणि त्यानंतर पोलिसांना या सगळ्या हे जे 2 आरोपी होते त्याचा मागमूस लागला. तांत्रिक विश्लेषण झाली, सीसीटीव्ही तपासल्या गेली आणि त्यानंतर पोलीस जे आहे ते आरोपीपर्यंत पोहोचल्याची जी माहिती आहे आपल्याला मिळते आहे. अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या या सगळ्या घडामोडीला आपण देखील याचा सातत्याने पाठपुरावा करत होतो. प्रश्न देखील आपण उपस्थित केले होते आणि त्यामुळेच कुठेतरी एकूणच हा जो रेटा वाढत गेला त्यानंतर पोलिसांनी देखील आपल्या तपासाची चित्रे जे आहेत ते वेगाने फिरवली आणि आता जी माहिती मिळते आहे की दोन्ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलेला आहे आणि त्यांना बावधन पोलीस स्टेशन इथे आणण्यात आलंय. अर्थात थोड्या वेळातच या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती पोलिसांकडनं दिली जाईल. मात्र हे 2 जण नेमके कोणत्या गावात कोणाच्या आश्रयाला होते, कोण यांना लपून बसण्यासाठी मदत करत होतं का, 8 दिवस हे कुठे कुठे फिरले, कोणाच्या संपर्कात आले आणि यांनी मयत वैष्णवीला ती गळफास घेण्याआधी किंवा एकूणच त्या प्रकरणाआधी मारहाण केली होती का, अशा अनेक प्रश्नाचा उलगडा करावा लागणार आहे पोलिसांना. आणि अर्थात जर वैष्णवीला या दोघांनी मारहाण केली हे सिद्ध झालं, जसं की शवविच्छेदन अहवालात सांगितलं गेलं होतं की वैष्णवीला जबर मारहाण झाली, मात्र त्या संदर्भातले जे गुन्हे आहेत ते आता दाखल केल्या जातील आणि जर तिचा छळ करून अशा पद्धतीने मृत्यू झाला तर या प्रकरणाला मोठं वळण येऊ शकते आणि या सगळ्यांवर खुनाचा देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र हे सगळं जे आहे ते आता या संदर्भातली अधिकृत माहिती पिंपरी चिंचवड पोलीस निश्चितच गोविंद अधिकृत माहिती पोलीस देतीलच. मात्र आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात नेमकं काय काय समोर आलेलं आहे आणि आता या सगळ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यामुळे या पुढची नेमकी कारवाई कशा प्रकारे असेल? 5 आरोपी जे मुख्य होते ते 5 आरोपी यामध्ये होते. जसं की आपल्याला माहिती आहे की सासू, ननंद आणि पती या तिघांना दुसऱ्याच दिवशी घटनेच्या म्हणजे 17 मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले आणि त्यानंतर त्यांची 2 वेळी पोलीस कोठडीमध्ये वाढ केली गेली. अर्थात एवढं असताना देखील मागील 8 दिवसांपासून हे जे 2 आरोपी होते राजेंद्र हगवणे त्याचबरोबर मुलगा जो आहे त्यांचा सुशील हगवणे हे मात्र बाहेर होते, फरार होते आणि त्यामुळे पोलीस या सगळ्यांच्या मागावर होते. आता जर बघितलं तर आपल्याला जी माहिती मिळते आहे की हे दोघेही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की शवविच्छेदन अहवाल हा सगळ्यात महत्वाचा विषय होता. कारण की 16 तारखेला जेव्हा ही घटना घडली, वैष्णवीची आत्महत्येची घटना समोर आली, ती 10:30 वाजता घटना समोर आली. मात्र 4:30 वाजता पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि दुसऱ्या दिवशी मृतदेहावर जे आहे शवविच्छेदन केलं गेलं आणि त्यानंतर जो अहवाल आला तो धक्कादायक होता. कारण की त्या अहवालात स्पष्ट म्हटलं होतं की गळफास घेतल्याने झालेली इंजुरी असेल किंवा सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या अहवालात नमूद करण्यात आलं होतं की वैष्णवीची शरीराचा एकही भाग असा नव्हता की जिथे जबर मारहाण झाली. अर्थात हे सगळं मृतदेहावर जे फोटो उपलब्ध आहेत तिथे देखील आपल्याला मारहाणीचे व्रण दिसतात. त्यामुळे हे प्रकरण तेव्हाच गंभीर होतं हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच पोलिसांनी 3 आरोपींना तात्काळ अटक केलं. मात्र हे जे 2 आरोपी मुख्य आरोपी होते, जो सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा दीर जो आहे तो सुशील हगवणे, हे मात्र पसार झाले होते आणि त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी ही पथकं लावली होती. आता या सगळे घटनेनंतर जेव्हा पोलीस इंट्रॉगेशन करतील तेव्हा मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांना द्यावी निश्चितच आता चौकशीमध्ये नेमकं पुढे काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गोविंद, सतत तुमच्याशी संवाद साधत राहू, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद.